रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. नरेश म्हस्केंना जरी 12 दिवसाचा कालावधी मिळाला तरी त्या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मीरा भाईंदर शहर, ठाणे आणि नवी मुंबईचं शहर पिंजून काढलं आणि त्यांना जरी वेळ कमी मिळाला तरी त्या भागातील आमदार म्हणून आम्ही प्रयत्नशील होतोच. आमच्या मतदारसंघामध्ये फक्त नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत, एकनाथ शिंदे हेच उमेदवार आहे, अशा पद्धतीने आम्ही प्रचार जवळजवळ 2 महिन्या आधीच चालू केला होता. आणि धनुष्यबाण ही निशाणी आमची आहे आणि धनुष्यबाणाचं निशाणीवरच ह्या वेळेस सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं अशा प्रकारचा प्रचार शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये. तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि तेच ठाणे लोकसभेचे उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये तो निरोप दिला होता आणि त्यामुळे एवढं मोठा मार्जिन मिळालं. राहिला प्रश्न ओढा विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याचा की 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 62,000चं मताधिक्य हे माझ्या विधानसभा मतदारसंघात आहे. 3 विधानसभेचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ह्या 3 विधानसभा मतदारसंघात लाईट चालू आणि प्रामुख्याने 2 वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्याची मुख्यमंत्री पदाची धुरा घेतल्यानंतर मीरा भाईंदर आणि ठाणे शहरासाठी जवळजवळ 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी दिला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने निधी दिला आणि ज्या पद्धतीने विकास कामं या माझ्या मतदारसंघात झाली त्यामुळे एवढा मोठ्या प्रकारचं मताधिक्य म्हणजे जवळजवळ 62,000चं मताधिक्य हे माझ्या मतदारसंघातून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विजयाचं श्रेय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो आणि प्रामुख्यानं या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या ठाणे लोकसभेचा विजय हा संपूर्णपणे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या विजयावरच आधारित हा विजय आहे आणि त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करणं हे एक विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातून 2 जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत. मुंबई आणि कोकणातून 3 जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत. म्हणजे एकूण 7 जागा मिळत असताना संभाजीनगरची जागा ज्या मताधिक्यानं आम्ही जिंकलेली आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज हा शिवसेनेच्या बाजूनं राहिला आणि एक उभरतं नेतृत्व म्हणून मराठा समाजानं एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या उभरत्या नेतृत्वाला तसाच मराठा समाज पाठिंबा देईल याची मला खात्री आहे. तर दिल्लीतील सरकार बनवण्यासाठी महाराष्ट्रातला फॉर्म्युला वापरला जाईल का आणि एनडीए सोबत काही घटक पक्ष आहेत? मी फक्त ओळा माझीवडा आणि याच्याबद्दल तुम्ही मला बोलून त्या संदर्भात बोललो. सर नवी मुंबईमध्ये भाजपकडनं पाहिजे उदय सामंत साहेब आलेले आहे. तुम्ही जास्त मतांनी ते विजयी झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत. अगदी कमी वेळ मिळाला होता या संपूर्ण मतदारसंघात. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात तुमचा मतदारसंघ देखील येतो. काय विजयाचं यश कोणाला द्याल, कोण वाटेकरी आहे काय सांगा? सर्वप्रथम मी नरेश म्हस्केंचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. नरेश म्हस्केंना जरी 12 दिवसाचा कालावधी मिळाला तरी त्या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मीरा भाईंदर शहर, ठाणे आणि नवी मुंबईचं शहर पिंजून काढलं आणि त्यांना जरी वेळ कमी मिळाला तरी त्या भागातील आमदार म्हणून आम्ही प्रयत्नशील होतोच. आमच्या मतदारसंघामध्ये फक्त नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत, एकनाथ शिंदे हेच उमेदवार आहे, अशा पद्धतीने आम्ही प्रचार जवळजवळ 2 महिन्या आधीच चालू केला होता. आणि धनुष्यबाण ही निशाणी आमची आहे आणि धनुष्यबाणाचं निशाणीवरच ह्या वेळेस सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे अशा प्रकारचा प्रचार शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये. तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि तेच ठाणे लोकसभेचे उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये तो निरोप दिला होता आणि त्यामुळेच एवढं मोठा मार्जिन मिळालं. राहिला प्रश्न ओळा माझीवडा विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याचा की 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 62,000चं मताधिक्य हे माझ्या विधानसभा मतदारसंघात मिळाले. 3 विधानसभेचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ह्या 3 विधानसभा मतदारसंघातून जनतेने मला प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे आणि प्रामुख्यानं 2 वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी
राज्याची मुख्यमंत्री पदाची धुरा घेतल्यानंतर मीरा भाईंदर आणि ठाणे शहरासाठी जवळजवळ 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी दिला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने निधी दिला आणि ज्या पद्धतीने विकास कामं ह्या माझ्या मतदारसंघात झाली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकारचं मताधिक्य म्हणजे जवळजवळ 62,000चं मताधिक्य हे माझ्या मतदारसंघातून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विजयाचं श्रेय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो आणि प्रामुख्यानं या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या ठाणे लोकसभेचा विजय हा संपूर्णपणे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या विजयावरच आधारित हा विजय आहे आणि त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करणं हे क्रमप्राप्त आहे. महायुतीला हवं असं यश मिळालं नाहीये. काय वाटतं महाविकास आघाडीला का लोकांनी पसंती दिली? हे बघा, जातीय समीकरण काही ठिकाणी बदलत असतात, परंतु ज्या वेळेस तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातून 2 जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत. मुंबई आणि कोकणातून 3 जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत. म्हणजे एकूण 7 जागा मिळत असताना संभाजीनगरची जागा ज्या मताधिक्यानं आम्ही जिंकलेली आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज हा शिवसेनेच्या बाजूने राहिला आणि एक उभरतं नेतृत्व म्हणून मराठा समाजानं एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या उभरत्या नेतृत्वाला तसाच मराठा समाज पाठिंबा देईल याची मला खात्री आहे. तर दिल्लीतील सरकार बनवण्यासाठी महाराष्ट्रातला फॉर्म्युला वापरला जाईल का आणि एनडीए सोबत काही घटक पक्ष आहेत? मी फक्त ओळा माझीवडा आणि याच्याबद्दल तुम्ही मला बोलवलं त्या संदर्भात बोललो. तर नवी मुंबईमध्ये भाजपकडनं पाहिजे तसा उदय सामंत साहेब आलेले आहेत, तुम्ही त्यांची पत्रकार परिषद आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला.